कोण आहे काय आहे माहित बी नाही, आतापर्यंत बघितलं नाही कसे काय कुठले. आता हे नवीन चेहरा भेटणार, बजरंग बाप्पा फिक्स आहे. आम्ही यावेळी समन्वय जनता पार्टीचे उमेदवार भगतसिंग राठोड यांना मतदान करणार आहे. त्याचं असं कारण आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास गोरबंजारा समाज 12% असून पण इथच्या राजकीय एकाही पक्षाने आमच्या समाजाच्या माणसाला उमेदवारी दिली नाही. त्याच्यामुळे समन्वय जनता पार्टीच्या उमेदवाराला आम्ही मतदान करणार आहे. त्याचं असं कारण आहे की इथचे जे समजा संविधान असं सांगतं की जितकी जितकी संख्या भारी उसकी उतकी भागीदारी. त्याच्यासाठी समन्वय जनता पार्टीचा नवीन पक्ष लॉन्च करण्यात आलेला आहे. जर समजा तुम्ही आम्ही जर समजा एक 5% 10% असू तर त्याचे आमदार किती पाहिजे, त्याचे खासदार किती पाहिजे, तशा पद्धतीने समजा येणाऱ्या काळामध्ये समन्वय जनता पार्टीचे ध्येय धोरण असे की सगळ्या लोकांना सोबत घेऊन चालायचं आहे आणि सगळ्या लोकांच्या जात धर्माच्या सगळ्या लोकांना सगळ्याला जागा दिली पाहिजे. यासाठी जे आम्ही समन्वय जनता पार्टीला मतदान करणार आहे. आहे मोदीला. का बरं? चांगलं माणूस. मोदी उभा नाहीत. पार्टी मोदीच पार्टी. हा, मोदीच पार्टी. कोण आहे मोदी पार्टीचा उमेदवार? कोण आहे आपल्या इथे बीड जिल्ह्यामध्ये? मला माहिती. तुम्ही कोणाला मतदान करणार आहे? ते आहे मला माहिती कोणाला करायचे. कमळा. कमळाला का? हा, मला फोन आलता ना त्यांचा. कोणाचा आलता फोन? मोदीचा. मोदीचं एक मॅडमनी बोलली होती बच्चन. काय म्हणल्या? म्हणले मतदान मोदीला करा म्हणून. म्हणजे मोदीला मतदान करायचं. तुम्हाला पैसे देत का मोदीचे? हा, पैसे येतात आम्हाला. म्हणजे मोदीला मतदान करायचं. कमळाला. हा, कमळाला. काय नाव तुमचं? खालिद सय्यद. कुणाला मतदान करायचं यावेळेस? भाजप. का बरं? मोदी साहेबांमुळे, कारण त्यांनी 2000 रुपये बी देतात, कुपन फ्री आहे, गॅस टाकी 200 रुपये अनुदान दिले. गॅस टाकी पहिली कितीला होती ना आता कितीला आहे माहित आहे का? पहिले 1120 ला होती, 1120 ला होती, आता 820 ला आहे. त्याच्यात 200 रुपये 300 रुपये अनुदान आहे. मग तुम्हाला सबसिडी पडते का? पडते हो. परंतु आता 20 पटसंख्यापेक्षा जे कमी शाळा आहेत त्याही बंद केलेल्या आहेत या मोदी सरकारने. तरी पण तुम्ही त्यांनाच मतदान करणार का? पार्टी लेवल करावंच लागेल ना त्यांना. कोण पार्टी नेमकं कोण उमेदवार आहे? पंकजाताई मुंडे. नेमकं पार्टी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पंकजा मुंडे यांनाच आपण मतदान करणार. यांनाच करणार. बजरंग बाप्पा काय ना तो? कारण पहिलेच भाजपचे आहेत ना, त्याच्यामुळे पक्ष बदलतच नाही ना. म्हणजे पक्ष सांगतील तसं दुसरं कोणीच नाही. दुसरं कोणी. पंकजा मुंडे. पंकजा मुंडे. काय नाव आपलं? मी शिवाजी बाबूराव सुरोसे, राहणार पुंडी, तालुका आष्टी, जिल्हा बीड. सध्या बीड जिल्ह्याची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक उमेदवार पायाला भेंगरे राहून प्रत्येक गावोगावी खेडेगावात घराघरी जाऊन आपला प्रचार करत आहेत. आपल्या चिन्हाची ओळख नागरिकाला म्हणजे मतदाराला दाखवत आहेत. त्यांचे कार्यकर्त्यांनीही आता पायाला भेंगरे लावलेले आहे. प्रत्येकाला वाटतं मी खासदार मी खासदार. नेमकं कोण खासदार? सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की बीड लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिलेली आहे. मराठा क्रांती मोर्चाचा एक कार्यकर्ता म्हणून आणि त्या आंदोलनामध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून मराठा समाजाला मी कळकळीची विनंती करतोय की ज्या उमेदवारांनी मराठ्याला आरक्षण देऊ नये अशा प्रकारची भूमिका जी घेतलेली आहे आणि आमचे नेते माननीय अध्यक्ष जयवंत पाटील साहेब यांनी त्या पक्षाबरोबर आमची युती असल्यामुळे शेतकरी कामगार पक्ष संपूर्ण ताकदीनिशी या बजरंग सोनवणे ह्या उमेदवाराच्या पाठीमागे आहे. या भाजप सरकारने देशामध्ये जातीयवाद, धर्मवाद, पंथवाद अशा प्रकारचा कार्यक्रम या सातत्याने या देशामध्ये चालू केलेला आहे. आणि एवढंच नाही तर देशाची संपत्ती खऱ्या अर्थाने विकण्याचं काम या भाजप सरकारने केलेलं आहे. आज सुशिक्षित बेरोजगाराचे प्रश्न आहेत, शेतकऱ्याचे प्रश्न आहेत आणि त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिक खऱ्या अर्थाने भयभीत झालेला आहे आणि त्याच्यावरती काय कारवाई होते. त्याचबरोबर त्यांनी काही कायदे आता 3 कायदे मंजूर करून घेतलेले आहेत. माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता जर स्टेजवर बोलला तर त्याच्यावरती त्याला कसल्याही प्रकारची नोटीस न देता त्याला 6 महिने जेलमध्ये ठेवायची तरतूद या
पक्षांनी म्हणजे भाजपाच्या सरकारने केलेलं आहे. म्हणून आमची एकच भूमिका आहे की या देशाला खऱ्या अर्थाने लोकशाही वाचवायची असेल, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र राहायचं असेल तर ह्यावेळेस ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक आज एकत्र आलेले आहेत आणि हे जे उमेदवार आहेत हे कमीत कमी 3 लाखाच्या फरकाने इथं ह्या मतदारसंघामध्ये पराभूत होणार आहेत अशी आम्हा सगळ्यांना खात्री आहे. महायुतीची घोषणा आहे 405, नेमकं कशाच्या जोरावर? महायुती खऱ्या अर्थाने हे सगळे डोक्याला लागलेले कार्यकर्ते आहेत. यांना खऱ्या अर्थाने यांना येण्याचे इच्छा घेऊन जाऊन त्यांचे डोके एकदा तपासून घ्यावे लागतील. कसलाही फतवा काढतात, कसल्याही धर्माच्या पंथाच्या नादी लागतात. आज CA NRC मुस्लिम बहुल आपल्या देशामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सन्मानाचं स्थान आहे आणि असं असतानाही काही गोष्टी काही टार्गेट करून काही जाती धर्माला टार्गेट करून त्यांना या देशातली घटना आणि या देशाची शासन व्यवस्था ही खऱ्या अर्थाने हुकुमशाहीकडे वळलेली आहे. त्याच्यामुळे ह्यावेळेस जनता व्हर्सेस भाजप अशा प्रकारची निवडणूक आहे आणि ही निवडणूक होत असताना आमचा नारा आहे भाजप हटाव देश बचाव, आपकी बार भाजप तडीपार अशा प्रकारची घोषणा खऱ्या अर्थाने आम्ही केलेली आहे. आणि आता शिवाजी सुरक्षेसह शेतकरी कामगार पक्ष गावगाव जाऊन लोकांचा बरोबर संवाद साधणार आहे आणि लोकांनी खऱ्या अर्थाने ह्या निवडणुकीमध्ये आम्हासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं सगळ्या जाती धर्माचे लोक उभा आहेत. आम्ही निवडणुकीच्या तारखेची वाट पाहत आहोत आणि हा देशाचा जो मत्सराम आहे, जो ज्याला खऱ्या अर्थाने या देशाचं मत्सराम याच्यासाठी आम्ही म्हणतो की यांनी या देशाचा विकास केलेला नाही, पण हा देश विकून टाकून देश भंगार अवस्थेमध्ये केलेला आहे. आज सीमेचा प्रश्न आहे, चीनने आपल्या देशावर कशा प्रकारचा कब्जा केलेला आहे. त्याचबरोबर आणखीन काही जे प्रश्न या देशामध्ये निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नावर जर खऱ्या तोडगा काढायचा असेल तर ह्यावेळेस भाजपाला पराभूत करून देशाची सुव्यवस्था राखायची असेल तर हा भाजप पक्ष या देशातून हद्दपार झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका सर्वसामान्य माणसाची आहे. खासदार माझी मनस्थिती बरं का, मतदान करण्याचीच नाही, कारण मन आहे मतदान हे पवित्र दान आहे, मतदान करायला पाहिजे, पण मतदान करायलाच नाही पाहिजे. त्याचं अवहेलना होती मतदानाची. रात्री एका पक्षात आपण मतदान करतो आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षात जातोय, ते अवहेलनाच आहे मतदानाची. परंतु या भारतीय राज्यघटनेने पर्याय दिलेले आहेत. त्या 3 उमेदवारांपैकी 3ही उमेदवार लायकीचे नाहीत. त्याच्या खाली एक नोटा बटन आहे, तो तुम्ही नोटाला पण मारू शकता ना? हा, नोटालाच मारू, पण तशी अशोक हिंगे व्हावात वंचित बहुजन आघाडीची अशी अपेक्षा आहे. तुम्ही आता तर म्हणलात की कोणालाच मतदान नाही करायचं, ती मानसिकताच राहील नाही मतदान करणे. म्हणजे अशोक हिंगेलाच करणार मतदान? हो. का बरं वंचित बहुजन आघाडी? एक चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि गॅरंटी जर तो निवडून आला तर पक्षांतर सकाळच्या पारी करणार नाही. आज निवडून आला